everyone, today we are going to start our 15th number topic, that is biodiversity conservation and environmental issues. प्रीवियस लेक्चरमध्ये आपण बायोडायव्हर्सिटी कंप्लीट केलं होतं. या लेक्चरमध्ये आपण बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड जे काही ॲक्ट्स आहे, 2-3 ॲक्ट्स आहे, एक इंटरनॅशनल ॲक्ट आहे आणि बाकी इंडियन ॲक्ट आहे ते बघणार आहोत. आणि त्यानंतर जेही एन्व्हायरमेंटल इश्यूज आहे जे आपण लहानपणीपासून आतापर्यंत शिकत आलो आहोत, दॅट इज इन्क्रीज इन पॉप्युलेशन, पोल्युशन, हे जे काही आपले एन्व्हायरमेंटल इश्यूज आहे हे आपण डिस्कस करणार आहोत. या टॉपिकमध्ये हार्ड असं काहीच नाही, फक्त जे ॲक्ट्स आहे ते ॲक्टचं नाव आणि त्यांचे इयर इम्पॉर्टंट आहे तेवढं लक्षात ठेवा. आणि त्यानंतर हा जो डाटा आहे एन्व्हायरमेंटल इश्यूजचा हा आपण लहानपणीपासून शिकत आलो आहोत, तो बस इथे डिस्कस करायचा आहे. आणि क्वेश्चन रायटिंगमध्ये सुद्धा तुम्ही स्वतःच्या मताने जरी आन्सर लिहिलं तरी इट विल बी सफिशियंट. सो नाव लेट्स स्टार्ट अवर टॉपिक. बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड आपण जे लास्ट लेक्चरमध्ये शिकलो त्याच्याशी रिलेटेड एक नाव आहे जे आपण काल डिस्कस करायचं राहिलं होतं. सो आज डिस्कस करू, दॅट इज डॉक्टर अकिरा मियावाकी. शी इज अ नॅचरलिस्ट और कन्झर्व्हलिस्ट ज्यांनी स्टडी केली जे जापानची फॉरेस्ट टेक्निक आहे, मीन्स जापानमध्ये ज्या टेक्निकनी फॉरेस्ट ग्रो होतात त्यांनी त्यावर स्टडी केली आणि ती स्टडी करून त्यांनी तीच टेक्निक आपल्या इंडियामध्ये सुद्धा यूज करणं स्टार्ट केली. त्या टेक्निकनुसार जेही आपल्या नॉर्मल आता इंडियामध्ये ज्या रेटनी फॉरेस्ट ग्रो होतात त्यापेक्षा 10 टाइम फास्टर रेटनी फॉरेस्ट ग्रो करण्याची ही टेक्निक आहे. ही टेक्निक जापानमध्ये ऑलरेडी इम्प्लांट आहे. त्याच टेक्निकवर डॉक्टर अकिराने स्टडी केली आणि ती टेक्निक कशा प्रकारे यूज होते, त्या टेक्निकचे काही फॉल्ट्स आहे का किंवा जे काही त्याचे फॅक्ट्स आहे ते सगळे स्टडी करून त्यांनी काही आपल्या इंडियाच्या सिटीजमध्ये ही टेक्निक यूज केली. त्या सिटीज दे आर दॅट इज चंद्रपूर, मुंबई, बँगलोर आणि अशा भरपूरशा सिटीज आहे करंट सिच्युएशनमध्ये. स्टार्टिंग त्यांनी या 3 सिटीजमधनं केली होती. So this is basically study of growing 10 times faster forest by Dr. Akira. So या टेक्निकनुसार जे ही फॉरेस्ट ग्रो करण्याची टेक्निक आहे, जे ज्याही ट्रीजच्या सीड्स आहे त्या सॉईलमध्ये सो करून, मीन्स खूप कंजस्टेडली सो करतात आणि जेव्हा प्लांट्स ग्रो होतात तर ते वर्टिकली ग्रो न होतात, हॉरिझॉन्टली खूप फास्टर ग्रो होतात. बिकॉज प्लांट ग्रोईंगसाठी सनलाईट इज रिस्पॉन्सिबल. आणि जेव्हा प्लांट्स खूप जवळजवळ ग्रो होतात त्या टाईमला त्यांची जी ग्रोथ आहे ती वर्टिकली होते, नॉट हॉरिझॉन्टली. सॉरी, त्यांची ग्रोथ ही अपवर्डली होत असते टू द सनलाईट. सो इन दॅट वे जी रेट ऑफ ग्रोथ आहे तो 10 टाइम्स फास्टर असतो. बिकॉज एव्हरी प्लांट इज ग्रोईंग टू द डायरेक्शन ऑफ सनलाईट. सो जो रेट आहे तो 10 टाइम्स फास्टर असतो बाकी फॉरेस्ट ग्रोईंगच्या कम्पॅरिझनमध्ये. सो ही टेक्निक स्टडी केली होती डॉक्टर अकिरानी. सो हे कन्सेप्ट लक्षात ठेवा. एंट्रान्सेसमध्ये वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारतात जे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ऑलरेडी मेन्शन आहे, बट आपण शॉर्ट टॉपिक आहे, बियॉन्ड द पॅरेग्राफ आहे म्हणून थोडं निग्लेक्ट करतो. बट अशा टाईप्सच्या कन्सेप्ट, सिटीज, कोणत्या कंट्रीमधनं ही स्टडी केली आहे आणि डॉक्टरचं नाव, ह्या 3 गोष्टी लक्षात ठेवा, दॅट इज इम्पॉर्टंट. अँड आवर नेक्स्ट टॉपिक दॅट वी आर गोइंग टू स्टडी दॅट इज ॲक्ट्स. जे काही बायोडायव्हर्सिटीचे ॲक्ट्स आहे ते बघणार आहोत. सो 2002 मधले जे काही ॲक्ट्स, बेसिकली आताच्या सिलेबसमध्ये आपण 2002चे ॲक्ट्स बघणार आहोत. सो फ्रॉम 2002 द बायोडायव्हर्सिटी ॲक्ट्स आर इन स्टडीड. जे काही बायोडायव्हर्सिटीचे ॲक्ट आहे हे 2002 पासून स्टडी करण्यात आले आहे. सो आपण ते बघू. फर्स्ट जे बायोडायव्हर्सिटी ॲक्ट आहे दॅट इज ऑफ CBD इन 1992. हा जो ॲक्ट आहे CBD दॅट इज कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ऑफ 1992, हा ॲक्ट आपण स्टडी करणार आहोत. स्टडी मीन्स बेसिकली लक्षात ठेवायचं आहे की हा ॲक्टमध्ये आपल्या इंडियाने पार्टिसिपेट केलं होतं. हा जेव्हा अर्थ समिट मीन्स एक खूप साऱ्या कंट्रीजची कमिटी क्रिएट झाली होती, त्या कमिटीमध्ये आपली इंडियासुद्धा पार्टिसिपेट होती. ही कमिटी जी बायोलॉजिकल कंडिशन आहे त्या कंडिशनला बेटर करण्यासाठी कुठल्याही कंट्रीमध्ये बायोडायव्हर्सिटीचं लॉस न होता ती इम्प्रूव्ह व्हावी यासाठी कुठलेही बायोडायव्हर्सिटी ॲक्ट हे बेसिकली यूज्ड होत असतात. सो जेव्हा ही कमिटी बसली दॅट इज अर्थ समिट, सो इंडियासुद्धा पार्टिसिपेट होती आणि ही कमिटी रिओ डी जेनेरो
या सिटीमध्ये मीन्स ही जी मीटिंग आहे और ही जी कमिटी आहे दॅट वॉज established at Rio de Janeiro city. The act is basically Convention on Biological Diversity, that is CBD in 1992. हे बस एवढंच लक्षात ठेवा दॅट इंडिया इज पार्टिसिपेटेड आणि ही जी कमिटी आहे ही रिओ डी जेनेरो या सिटीमध्ये झाली होती. द ॲक्ट इज CBD, दॅट इज कन्व्हेन्शन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी इन 1992. द नेक्स्ट हा जेव्हा ॲक्ट फॉर्म झाला त्याच्याच बरोबरीत आपल्या इंडियाने सुद्धा एक ॲक्ट लॉन्च केला, दॅट इज आवर इंडियन गव्हर्नमेंट हॅज ऑल्सो पास्ड बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट, दॅट इज BD ॲक्ट इन 2002. बेसिकली हा ॲक्ट आपल्याला स्टडी करायचा आहे. सो दॅट इज आवर इंडियन गव्हर्नमेंट हॅज पास्ड बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट, दॅट इज BD ॲक्ट. हे शॉर्ट फॉर्म्स लक्षात ठेवायचे. कधी कधी क्वेश्चनमध्ये पूर्ण नाव न देता शॉर्ट फॉर्मसुद्धा दिले जातात. So that is BD Act in 2002, that is Biological Diversity Act, which we are going to study further. या ॲक्टनुसार 3 टायर सिस्टीम मीन्स त्रिस्तरीय समिती, ही जी मीन्स 3 लेवल्स असतात एखाद्या सिस्टीमचे, त्रिस्तरीय समिती दॅट इज 3 टायर ॲक्ट्स. या समितीनुसार 3 लेवल्स एखाद्या गोष्टीचे 3 लेवल्स इव्हॅल्युएशन होत असतं. फर्स्ट लेवल इज नॅशनल, सेकंड इज स्टेट अँड थर्ड इज लोकल. नॅशनल लेवलचं जे नाव आहे दॅट इज नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी, दॅट इज NBA, दॅट इज नॅशनल लेवल. द सेकंड इज स्टेट बायोडायव्हर्सिटी बोर्ड, दॅट इज SBB, दॅट इज ऑन स्टेट लेवल. अँड द लोकल लेवल नेम इज बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीज, दॅट इज बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटी, दॅट इज BMCs. This committee is important whenever every means कुठलाही माणूस जर एखाद्या लोकल एरियामधली बायोडायव्हर्सिटीला काही यूज करत असेल किंवा ते त्याचं कन्झप्शन करत असेल तर बायोडायव्हर्सिटी मॅनेजमेंट कमिटीची त्याच्या लोकल लेवलची जी BMC असेल त्याची परमिशन घेणं इज कंपल्सरी. त्याची परमिशन न घेता तिथल्या कुठल्याही बायोडायव्हर्सिटीच्या पार्ट्सचं जर तो कन्झप्शन करत असेल, यूज करत असेल किंवा एखादी रिसर्चसुद्धा करत असेल, इवन इफ इट इज NRI फॉरेनर कुठलाही पर्सन असेल, पण तर त्या लोकल लेवलचं जर बायोडायव्हर्सिटीची कुठल्याही रिलेटेड ॲक्टिव्हिटी करत असेल तर त्या टाईमला BMCची परमिशन घेणं इज कंपल्सरी. आणि ती जर परमिशन घेतली नाही देन इट विल कॉजेस जेल टू दॅट पर्सन और इवन फाईन अप टू 10 लाख रुपीज. जेलसुद्धा होऊ शकते आणि 10 लाख रुपीजपर्यंत फाईनसुद्धा होऊ शकते. दिस इज पॉवर ऑफ BMC अँड NBA ऑल्सो. जर लोकल लेवलची ॲक्टिव्हिटी करायची असेल तर फर्स्ट BMC अँड देन NBA. आणि ही जी नॅशनल लेवलची कमिटी आहे याला सिव्हिल कोडचे पॉवर असतात. मीन्स बायोडायव्हर्सिटी रिलेटेड जे काही ॲक्ट्स आहेत त्या ॲक्टशी रिलेटेड याला सिव्हिल कोड्सचे पॉवर असतात. आणि परमिशन घेणं हा मॅन्डेटरी असते. फर्स्ट परमिशन विल बी टेकन फ्रॉम BMC अँड BMC विल बी पास ऑन टू द NBA. म्हणजे जी परमिशन आहे ते NBA कडून अगेन BMC अँड देन अगेन टू द लोकल पर्सन, अशा टाईपने होत असते. द पॉवर इज टू द NBA. जेही बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड पॉवर आहे ते NBA कडे असतात. NBA स्टँड्स फॉर नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी. So this is basically Biological Diversity Act of 2002. फर्स्ट जो आपला जो इंडियाचा बायोडायव्हर्सिटी ॲक्ट आहे इट वॉज पॅरलल टू CBD ॲक्ट ऑफ 1992. जो 1992चा CBD ॲक्ट होता त्याच्याशी पॅरलल आहे. सो दॅट इज बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट ऑफ 2002. 3 टायर सिस्टीमशी रिलेटेड आहे. सो याच्यात लक्षात ठेवण्यालायक फक्त ह्या 3 सिस्टीम्स आणि हा एक CBD आणि BD ॲक्ट, हे 3च कन्सेप्ट लक्षात ठेवण्यालायक आहे. MCQजमध्ये मीन्स जे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स आहे त्यासाठी हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. सो प्रिपेअर फॉर इट. द नेक्स्ट टॉपिक इज, जसं आपण इथे डॉक्टर अकिराबद्दल शिकलो, आता इथे राहीबाई पोपेरे यांच्याबद्दल शिकायचं आहे. इट इज रिलेटेड टू महाराष्ट्र. दॅट इज राहीबाई पोपेरे इज सीड मदर ऑफ महाराष्ट्र. तुम्ही कदाचित कोणी नावसुद्धा ऐकलं असेल. दॅट इज राहीबाई पोपेरे इज अ सीड मदर ऑफ महाराष्ट्र. आणि यांनी कितीतरी व्हेरायटीज म्हणजे प्लांट्सच्या डिफरंट व्हेरायटीज
सो जे काही सीड्स आहे या स्वतः फॉर्म करत असतात, क्वालिटीज ऑफ सीड सिलेक्ट करत असतात आणि जे काही ॲग्रिकल्चर किंवा बायोडायव्हर्सिटीशी रिलेटेड स्टुडंट्स आहे, इवन प्रोफेसर्स आल्सो, यांच्याकडनं सीड्सचे क्वालिटीज, क्वांटिटी हे ज्या काही बेसिक गोष्टी आहेत सीड्सशी रिलेटेड, क्रॉपशी रिलेटेड यांच्याकडे शिकायला जातात. आणि राहीबाई पोपेरे यांना 3 इंडियन्स ऑफ BBC लिस्टमध्ये नॉमिनेट करण्यात आलं आहे. मीन्स इंडियाच्या ज्या 3 वुमेन्स BBC लिस्टमध्ये शॉर्टलिस्ट आहे त्यामध्ये यांचंसुद्धा नाव आहे. BBC स्टँड्स फॉर ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन. यांच्या थ्रू एव्हरी इयर 100 वुमेन सिलेक्ट केल्या जातात थ्रू आउट द वर्ल्ड अँड इन दॅट आपल्या इंडियाच्या 3 आहे आणि या 3 पैकी एक म्हणजे दॅट इज राहीबाई पोपेरे. शी इज अ सीड मदर ऑफ महाराष्ट्र आणि बेसिकली अहमदनगरच्या आहे. सो दिस इज द कन्झर्वनलिस्ट दॅट इज राहीबाई पोपेरे. सो हे सुद्धा MCQसाठी लक्षात ठेवा. इवन एंट्रान्सेस CETमध्ये सुद्धा बेसिक हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. सो नेक्स्ट अवर टॉपिक इज दॅट इज एन्व्हायरमेंटल इश्यूज. आतापर्यंत आपण बायोडायव्हर्सिटी अँड कन्झर्वेशन हा पार्ट शिकलो. मीन्स बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन हा एक पार्ट आहे आणि एन्व्हायरमेंटल इश्यूज हा सेकंड पार्ट आहे. प्रिव्हियस सिलेबसमध्ये हे 2 पार्ट सेपरेट होते, बट इन रिवाइज सिलेबस हे दोन्ही पार्ट कंबाईन करण्यात आले बिकॉज हे दोन्ही पार्ट एकमेकांशीच रिलेटेड आहे. जेव्हा बायोडायव्हर्सिटीचं काही लॉस होतं देन इट कॉजेस एन्व्हायरमेंटल इश्यूज आणि ते एन्व्हायरमेंटल इश्यूज प्रिव्हेंट करायचे असेल सो वी शुड कन्झर्व बायोडायव्हर्सिटी. सो हे तिन्ही पार्ट रिलेटेड आहे, दॅट्स वाय तिघांनाही कंबाईन करण्यात आलं आहे. आतापर्यंत आपण कन्झर्वेशनपर्यंतचा पार्ट शिकलो. फर्स्ट आधीचे जे काही लेक्चर्स आहेत त्यामध्ये बायोडायव्हर्सिटी शिकलो आपण, बेसिकली बायोडायव्हर्सिटीचे लेवल्स, टाईप्स या सगळ्या बेसिक गोष्टी शिकलो. देन नेक्स्ट कन्झर्वेशन शिकलो, कन्झर्वेशनचे टाईप्स, कन्झर्वेशन कसं कोणत्या वेनी करू शकतो ह्या गोष्टी शिकलो. आता ॲक्ट शिकलो अँड नेक्स्ट पार्ट इज दॅट इज एन्व्हायरमेंटल इश्यूज. आपण जेही लहानपणीपासून आतापर्यंत एन्व्हायरमेंटल इश्यूज शिकत आलो आहोत दॅट इज पोल्युशन, इन्क्रीज इन पॉप्युलेशन, इन्क्रीज इन डिमांड, युटिलायझेशन, ह्या ज्या काही बेसिक गोष्टी आहेत यात सगळ्या आपल्याला इथे डिस्कस करायचे. अँड मेन जो एन्व्हायरमेंटल इश्यू आहे दॅट इज पोल्युशन. सो हा पोल्युशन आपण आता इथे डिस्कस करणार आहोत. सो एन्व्हायरमेंटल इश्यूज स्टार्ट होतात दॅट इज इन्क्रीज इन पॉप्युलेशन. जेव्हा पॉप्युलेशन इन्क्रीज होतं डिमांडसुद्धा इन्क्रीज होतात आणि युटिलायझेशन इन्क्रीज होतं आणि त्यामुळे जे इंडस्ट्रियलायझेशन आहे किंवा जे काही मॅन्युफॅक्चरिंग रेट आहे हा इन्क्रीज होतो अँड इट्स डायरेक्टली कॉज टू द इन्क्रीज इन पोल्युशन. अँड पोल्युशन ज्या कंपोनंटमुळे होतो दॅट इज पोल्युटंट. मीन्स जो कंपाऊंड पोल्युशन कॉज करतो दॅट इज बेसिकली पोल्युटंट. 2 टाईप्स ऑफ पोल्युटंट असतात जे आपण नेक्स्ट बघणार आहोत. सो pollutant means the compound causing pollution is pollutant. In order to protect and improve the quality of environment, Government of India passed the Environment Protection Act in 1986. हा सुद्धा ॲक्ट लक्षात ठेवाल. हा एन्व्हायरमेंटशी रिलेटेड ॲक्ट आहे, पास्ड इन 1986 दॅट इज एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट. आपलं जेही एन्व्हायरमेंट आहे याच्या प्रोटेक्शनसाठी एक ॲक्ट इंडियन गव्हर्नमेंटने लॉन्च केला दॅट इज एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट इन 1886. जो काही पोल्युशनचा इन्क्रीज रेट आहे करंट सिच्युएशनमध्ये हे लक्षात घेऊन आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने ॲक्ट आधीच लॉन्च केला होता दॅट इज एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट इन 1986. मग आता आपण पोल्युशन शिकलो. सर पोल्युशन खूप टाईप्सचे असतात, वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन, नॉईज पोल्युशन, सॉईल पोल्युशन, असे डिफरंट टाईप्स ऑफ पोल्युशन्स असतात. त्यापैकी फर्स्ट आपण जो बघणार आहोत दॅट इज एअर पोल्युशन. सो बेसिकली एअर पोल्युशन कोणती सिस्टीम हार्म करतो दॅट इज रेस्पिरेटरी सिस्टीम. मीन्स ह्युमन्स और ॲनिमल्सची जे सिस्टीम पोल्युशननी अटॅक होते, हार्म होते दॅट इज रेस्पिरेटरी सिस्टीम. जेव्हा आपण कुठलीही पॉयझनस गॅस इनहेल करतो इट्स डायरेक्टली कॉज हार्म टू द लंग्स अँड देन टू द ब्लडमध्ये पूर्ण बॉडीमध्ये हार्म होतो. आणि फर्स्ट जी सिस्टीम हार्म होते दॅट इज रेस्पिरेटरी सिस्टीम. सो lungs is a main organ which is attacked by the pollutants of air pollution. जे काही पॉयझनस पोल्युटंट असतात, आपण पोल्युटंट शिकणार आहोत. बेसिकली एअर पोल्युशनमध्ये कोणते पोल्युटंट्स ॲक्ट होतात ते शिकणार आहोत. सो जे पोल्युटंट्स फर्स्ट अटॅक करतात दॅट इज रेस्पिरेटरी सिस्टीम आणि जो मेन ऑर्गन अफेक्ट होतो दॅट इज
लंग्स ह्या पण आधीपासूनच मीन्स जो काही बायोलॉजीचा टॉपिक आहे त्यामध्ये आपण आधीपासून शिकत आलो आहोत की एअर पोल्युशन कॉजेस हार्म्स टू द रेस्पिरेटरी सिस्टीम. आन्सर रायटिंगमध्ये सुद्धा तुम्ही अशाच वेळी लिहू शकता की तुम्ही आतापर्यंत जेही शिकत आला आहात पोल्युशनबद्दल, एअर पोल्युशनबद्दल, तेच सगळं बेसिक यामध्ये लिहायचं आहे. मग जे एअर पोल्युशन आहे ते आपण आधी शिकलो की पोल्युशन कोणत्या कंपाऊंडमुळे कॉज होतं, दॅट इज पोल्युटंट. मग आता टाइप्स ऑफ एअर पोल्युटंट बघायचे. आपण एअर पोल्युशन बघत आहोत, मग कोणत्या कंपोनंटने एअर पोल्युशन कॉज होतं ते पोल्युटंट्स बघायचे आहे. 2 टाइप्स ऑफ पोल्युटंट असतात, दॅट इज पर्टिक्युलेट अँड गॅसेस पोल्युटंट. पर्टिक्युलेट पोल्युटंट्स मीन्स दॅट इज सॉलिड अँड लिक्विड. ज्याही पोल्युटंट सॉलिड आणि लिक्विड असतात दॅट इज पर्टिक्युलेट पोल्युटंट्स, आणि जे गॅसेस फॉर्ममध्ये असतात दॅट इज गॅसेस पोल्युटंट. द पोल्युटंट्स हॅव्हिंग डायमीटर ऑफ 10 मायक्रोमीटर इन सॉईल मीन्स ज्यांचेही डायमीटर 10 मायक्रोमीटर असतात ते सॉईलमध्ये सिच्युएटेड असतात, बिकॉज त्यांचे डायमीटर हेवी असल्यामुळे ते एअरमध्ये इझिली फ्लोट होऊ शकत नाही. सो दे सिच्युएटेड ऑन अ सॉईल अँड देन इट सडन मीन्स ते सॉईल पोल्युशन कॉज करतात. सो ज्यांची डायमीटर जास्त असते ते सॉईलमध्ये सिच्युएटेड होतात. देन ज्यांची डायमीटर 1 मायक्रोमीटरच्या आसपास असते ते कॉजेस मीन्स दे फ्लोट्स इन एअर अँड कॉजेस एअर पोल्युशन. सो दिस इज अ डायमीटर. हे डायमीटर्स लक्षात ठेवाल पर्टिक्युलेट पोल्युटंट्सचा. देन ज्या पार्टिक्युलेट पोल्युटंट्सचे डायमीटर और साईज 2.5 मायक्रोमीटर असते और इवन लेस दॅन इट्स कॉजेस हार्म. मीन्स जे पोल्युटंट्स मॅक्स म्हणजे खूप जास्त प्रमाणात जे काही हार्म कॉज करतात त्यांची जी साईज आहे दॅट इज 2.5 मायक्रोमीटर. दे फ्लोट्स इन एअर अँड कॉजेस हार्म टू ह्युमन. सो दिस इज द साइजेस ऑफ पार्टिक्युलेट पोल्युटंट्स. देन ही जी साईज आहे जे ह्युमन्सला हार्म करते ही साईज दॅट इज अकॉर्डिंग टू द सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड दॅट इज CPCB. लॉंग फॉर्म आणि शॉर्ट फॉर्म दोन्ही लक्षात ठेवायचे. दॅट इज सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड CPCB. यांच्या अकॉर्डिंग जी पोल्युटंटची साईज ह्युमन्सला हार्मफुल असते दॅट इज 2.5 मायक्रोमीटर. CETमध्ये वगैरे अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातात. विच साईज कॉजेस हार्म्स टू ह्युमन अकॉर्डिंग टू द CPCB. देन द साईज विल बी 2.5 मायक्रोमीटर. तिथं 10 पण असतं ऑप्शनमध्ये, 1 पण असतं, 2.5 पण असतं. आपण स्टडी करताना या तिन्ही साईज कंबाईन स्टडी करतो तो कन्फ्युजन क्रिएट होतं की बेसिकली कुठली साईज हार्म करते. सो आपण 1 मायक्रोमीटर ही एअरमध्ये फ्लोट होणारी साईज आपल्या लक्षात राहते. सो बेसिकली आपण मॅक्सिमम स्टुडंट हे क्लिक करतात, बट आन्सर इज 2.5 मायक्रोमीटर. हे लक्षात ठेवा. दॅट इज 2.5 मायक्रोमीटर कॉजेस हार्म टू ह्युमन्स अकॉर्डिंग टू CPCB. दिस इज पार्टिक्युलेट पोल्युटंट्स म्हणजे जे पोल्युटंट सॉलिड आणि लिक्विड टाईप्समध्ये आहे दॅट इज पार्टिक्युलेट. अँड नेक्स्ट टाईप इज गॅसेस पोल्युटंट मीन्स ज्याही पोल्युटंट्सची साईज यांच्याही पेक्षा कमी आहे आणि ती इझिली एअरमध्ये फ्लोट होतात, एअरमधनं पास होतात. दे आर अँड ती गॅसेस फॉर्ममध्ये प्रेझेंट असतात. दे आर गॅसेस पोल्युटंट. आपण डिफरंट टाईप ऑफ एअर पोल्युशनच्या ज्या काही गॅसेस आहे त्या खूप मीन्स आधीपासून 5th, 6th, 7th पासूनच स्टडी करत आहोत. आणि एक गॅस जी आपल्याला खूप चांगल्याने माहीत आहे दॅट इज कार्बन डायऑक्साईड. इट इज अ ग्रीन हाऊस गॅस. हे कॉन्सेप्टसुद्धा लक्षात ठेवा की कार्बन डायऑक्साईड इज अ ग्रीन हाऊस गॅस. बेसिकली कार्बन डायऑक्साईड ही ग्रीन हाऊस गॅस आहे, कार्बन मोनॉक्साईड नाही. या दोघांमधलं डिफरन्स लक्षात ठेवायचं. कार्बन डायऑक्साईड इज अ ग्रीन हाऊस गॅस. कार्बन डायऑक्साईडचं इमिशन फ्रॉम फोटोसिंथेसिसनी जे काही इमिशन होतं ते बॅलन्स्ड इमिशन असतं. त्याने कुठलंही पोल्युशन कॉज होत नाही. फोटोसिंथेसिस प्रोसेसनी इवन जे एन्व्हायरमेंटचं जे काही रेट आहे CO2चा हा बॅलन्स होतो. बट नावडेज जो काही रेट आहे CO2च्या इमिशनचा तो फोटोसिंथेसिसच्या बॅलन्सिंग रेटपेक्षा सुद्धा जास्त आहे. बिकॉज जर सपोज एक एअरक्राफ्ट एक राऊंड घेत असेल एखाद्या कंट्रीचा, देन त्यामध्ये जे O2 कन्झ्युम होतं दॅट इज 35 टन्स O2 कन्झ्युम होतं आणि 70 टन CO2 इमिट होतं. मीन्स बेसिकली डबल O2च्या डबल CO2 इमिट्स होतं. मीन्स त्याचं रेट इज डबल. सो इन दॅट वे CO2चं जे काही रेट आहे एन्व्हायरमेंटमध्ये ते खूप फास्टली ग्रो होत आहे.
आणि फोटोसिंथेसिस कॅन नॉट बॅलन्स दॅट रेट. सो ड्यू टू दॅट रिझन CO2चं कॉन्सन्ट्रेशन एअरमध्ये खूप वाढलं आहे अँड इट कॉजेस एअर पोल्युशन. आणि जे काही डिसीजेस हार्म करतात ते दिस डिसीजेस आर रिलेटेड टू रेस्पिरेटरी सिस्टीम. मीन्स जो मेजर ऑर्गन अफेक्ट होतो दॅट इज लंग्स, आणि त्यानंतर जे काही ऑर्गन्स अफेक्ट होतात इट मे बी लिव्हर मीन्स किडनी, हे जे काही नंतरचे ऑर्गन इफेक्ट होतात. फर्स्ट ऑर्गन जो इफेक्ट होतो दॅट इज लंग्स. हे बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्ही प्रत्येक पॉईंटमध्ये लिहू शकता. सो दॅट इज CO2 दॅट इज ग्रीन हाऊस गॅस. नेक्स्ट इज CO दॅट इज कार्बन मोनॉक्साईड. कार्बन मोनॉक्साईड याचं जे इमिशन आहे हे इमिशन होतं इनकम्प्लीट कन्झप्शन ऑफ फ्यूलने. जे काही फ्यूलचं इनकम्प्लीट कन्झप्शन असतं, इनकम्प्लीट कन्झप्शन मीन्स जो फ्यूल आहे तो कम्प्लीट कन्झ्युम होत नाही, त्या फ्यूलचं कम्प्लिटली एनर्जीमध्ये कन्वर्जन होत नाही. काही पार्टिकल्स इनकम्प्लीट कन्झ्युम्ड असतात, ते पार्टिकल्स जी गॅस एमिट करतात दॅट इज CO दॅट इज कार्बन मोनॉक्साईड गॅस. इट इज ऑल्सो हार्मफुल टू ह्युमन्स. आणि जे ऑर्गन्स अफेक्टेड होतात दॅट इज लंग, लिव्हर, किडनी. मीन्स जर खूप मॅक्सिमम प्रमाणात कन्झप्शन झाले त्या गॅसचं देन इट कॅन ऑल्सो कॉजेस डेथ ऑफ दॅट पर्सन ऑल्सो. So this is two gases that is CO2 and CO2 and CO that is carbon dioxide and carbon monoxide. The next is nitrogen dioxide and nitrogen monoxide. हे ऑटोमोबाईल्स आणि इंडस्ट्रीजमधनं इमिट होत असतात. मीन्स बेसिकली ज्याही इंडस्ट्रियल एरियाज आहे त्यामध्ये याचं इमिशन मॅक्सिमम असतं. अँड दिस गॅसेस ऑल्सो कॉजेस हार्म टू द रेस्पिरेटरी सिस्टीम ऑफ ह्युमन्स. या जे काही पोल्युशन आहे ते फक्त ह्युमन्स नाही तर अदर ॲनिमल्सला सुद्धा अफेक्ट करत असतं, जे काही बाकी ॲनिमल्स आहे. सपोज इंडस्ट्रीतलं जे काही वेस्ट आहे ते रिव्हरमध्ये, दिस इज पार्ट ऑफ वॉटर पोल्युशन. ते जर रिव्हरमध्ये फ्लो होत असेल तर जे काही रिव्हरमध्ये राहणारे ॲनिमल्स असतात त्यांना अफेक्ट होतात. ज्या काही इंडस्ट्रीच्या चिमनीज असतात त्यामधनं ज्या काही गॅसेस निघतात, जे बर्ड्स फ्रीली जे काही उडत असतात हवेमध्ये त्यांना डायरेक्टली अफेक्ट होतं. बिकॉज ते डायरेक्टली मीन्स जेव्हा ती गॅस इमिट होते तेव्हाच ती बर्ड्सच्या कॉन्टॅक्टमध्ये येते आणि त्याची जी इंटेन्सिटी आहे मीन्स आपण जे काही पोल्युटंट शिकलो त्याचा जो हार्मनेस असतो तो त्याच्या क्वालिटी, इंटेन्सिटी आणि टाईम ड्युरेशन या 3 बेसिक गोष्टीवर डिपेंड असतो की किती टाईमसाठी ती गॅस त्या लिव्हिंग बिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये येत आहे, त्याची इंटेन्सिटी काय आहे, त्याची क्वालिटी कशी आहे. या 3 बेसिक गोष्टीवर पोल्युटंट्सचं हार्मफुलनेस रिस्पॉन्सिबल असतो. सो दिस इज बेसिकली द एअर पोल्युशन. त्यामध्ये आपण एअर पोल्युशन काय आहे हे शिकलो. देन त्याचे एअर पोल्युटंट्स, पार्टिक्युलेट अँड गॅसेस पोल्युटंट. मग या टॉपिकनंतर कंट्रोल मेजर्स आहे जे आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये कव्हर करणार आहोत. सो आजचा आपला टॉपिक इथपर्यंतच आहे दॅट इज एअर पोल्युशन, त्याचे पोल्युटंट्स. आज आपण काय शिकलो दॅट इज बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट ऑफ 2002, देन कन्झर्व्हना लिस्ट, देन एन्व्हायरमेंटल इश्यूज जे काही आहेत ते बघितले. सो दिस इज बेसिकली टुडेज टॉपिक बायोलॉजिकल डायव्हर्सिटी ॲक्ट अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. नंतरचा जो टॉपिक आहे दॅट इज कंट्रोल मेजर ऑफ एअर पोल्युशन्स हा आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज टॉपिक. तुम्ही या शॉर्ट नोट्सचे स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि याबद्दल तुम्हाला कुठलाही डाऊट असेल, क्वेरीज असेल किंवा काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल टीचिंगमध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला इन्फॉर्म करू शकता. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज टॉपिक ऑफ अवर चॅप्टर 15 दॅट इज बायोडायव्हर्सिटी कन्झर्वेशन अँड एन्व्हायरमेंटल इश्यूज. तुम्ही या शॉर्ट नोट्सचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. थँक्यू फॉर टुडे.